तर मैत्रिणींनो, सणवार जवळ येत आहेत आणि सणवार म्हटले की आपल्याला गोड पदार्थ तर करावेच लागतात, पण तासनतास गोड पदार्थ करायला सुद्धा खूप कंटाळा येतो. तर म्हणूनच मी झटपट तयार होणारे हे ओल्या नारळाचे लाडूची रेसिपी तुमच्यासाठी आणलेली आहे. चला तर मग लगेच सुरुवात करूया. आणि सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत आहे मराठी किचन विथ मनीषा या माझ्या चॅनलमध्ये. तर हे बघा, एका फ्राय पॅनमध्ये मी थोडं तूप टाकलेलं आहे. हे तूपसुद्धा मी घरीच तयार केलेलं आहे. त्यानंतर मी इथे टाकत आहे पाऊण वाटी ओल्या नारळाचा कीस. हा ओल्या नारळाचा कीस तुपामध्ये छान परतून घ्यायचा आहे. अगदी कमी साहित्यामध्ये हे लाडू तयार होतात आणि अगदी 5 मिनटं, जास्तीत जास्त 5 मिनटं, 5 मिनटामध्ये हे लाडू तयार होतात आणि खायला खूपच अप्रतिम लागतात. मार्केटमधल्या मिठाईपेक्षाही खूपच टेस्टी वाटतात. तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा. त्यानंतर मी इथे टाकत आहे अर्धी छोटी वाटी साखर. आता मी जास्त क्वांटिटीमध्ये खोबऱ्याचा कीस घेतलेला नाही आहे. जर तुम्ही जास्त क्वांटिटीमध्ये करत असाल तर त्याप्रमाणे साखर इथे टाकायची. साखर टाकल्यानंतर चांगलं मिक्स करून घेत आहे आणि अर्धा छोटी वाटी मी इथे आता मिल्क पावडर सुद्धा ॲड करणार आहे. थोडं दूध टाकूया, 2 छोटे चम्मच. त्यानंतर अर्धा वाटी मी इथे मिल्क पावडर टाकलं. मिल्क पावडर टाकल्यानंतर छान मिक्स करायचं आणि हे सर्व करत असताना गॅसची फ्लेम मंद ठेवायची. तुम्ही हवं तर यामध्ये ड्रायफ्रूट्ससुद्धा ॲड करू शकता तुमच्या आवडीनुसार. त्यानंतर मी इथे चिमूटभर वेलची पूड टाकली. आता हे मिश्रण पूर्ण कोरडं होईपर्यंत परतून घ्यायचं आहे. तर हे बघा, मिश्रण आपलं ऑलमोस्ट कोरडं झालेलं आहे. आता गॅस बंद करायचा आणि थोडा वेळ थंड करण्याकरता ठेवूया. तर हे बघा, मिश्रण आपलं बऱ्यापैकी ड्राय झालेलं आहे. आता आपण याचे लाडू वळून घेऊया. हव्या त्या आकारामध्ये लाडू तयार करायचे. अगदी सहज वळले जातात, काही त्रास नाही, काही जास्त झंझट नाही, अगदी कमी साहित्यात तयार होतात. तर तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करून बघा आणि संपूर्ण रेसिपी बघितल्याबद्दल तुमचे मनापासून खूप खूप धन्यवाद. हे बघा, खायला तयार झाले. माझ्या घरी तर हे लाडू सर्वांना इतके आवडतात की बनवल्याबरोबर एका दिवसात संपतात. तर हे बघा, हे लाडू तयार केल्यानंतर हा खोबरा कीस आहे, यामध्ये हे लाडू घोळवून घ्यायचे. तर आणखी अशाच नवनवीन मी तिखट आणि गोड पदार्थाच्या रेसिपीज आणणार आहे. तर त्यासाठी जर तुम्ही सबस्क्राईब नसेल केलं तर लवकर सबस्क्राईब करा. सोबतच बेल आयकन असते ती सुद्धा प्रेस करा, म्हणजे माझ्या नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहणार. तर हे बघा, लाडू तयार आहे. थँक्स फॉर वॉचिंग माय व्हिडिओ. बाय बाय. टेक केअर. हॅव अ नाईस डे.